पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख देखील स्नेहभोजनाला दिल्लीमध्ये येण्याची शक्यता आहे। मोदींनी 8 सप्टेंबरला सर्व खासदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलंय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला हे निमंत्रण देण्यात आलंय। या स्नेहभोजनाला उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन सुद्धा उपस्थित राहणार आहेत। संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं। या अधिवेशन काळात एकूण 21 बैठका घेण्यात आल्या। लोकसभेत चर्चेसाठी 120 तासांचा वेळ देण्यात आला होता, मात्र यातील फक्त 37 तास चर्चा होऊ शकली, तर राज्यसभेत 41 तास चर्चा झाली। या काळात लोकसभेत 12 आणि राज्यसभेमध्ये 15 विधेयकं मंजूर झाली आहेत। तुरुंगवास भोगल्यास मंत्र्यांना काढून टाकण्याचं विधेयक जास्त चर्चेमध्ये राहिलंय। 28 आणि 29 जुलै रोजी ऑपरेशन सिंदूरवर एक विशेष चर्चा झाली। केवळ ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा झाली आहे। लोकसभेमध्ये 419 प्रश्न मांडण्यात आले, मात्र यामधील केवळ 55 प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे। गुप्ता यांच्या सुरक्षेत आता 22 ते 25 सशस्त्र सैनिक 24 तास तैनात असणार आहेत। तसंच निमलष्करी दलाचा व्हीआयपी सुरक्षा गट गुप्ता आणि त्यांच्या अधिकृत निवासस्थानाचं रक्षण सुद्धा करणार आहे। मुख्यमंत्री गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना जेड सिक्युरिटी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे। जनसुनावणीमध्ये तक्रारदार म्हणून आलेल्या व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला होता आणि या हल्ल्यात त्यांच्या हाताला, खांद्याला आणि डोक्याला दुखापतही झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांना पर्यटन यात्रा सुरू करण्याच्या सूचना दिल्यात। युनेस्कोचा दर्जा मिळालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांवर भेटीसाठी पर्यटन यात्रा सुरू करण्याच्या मोदींनी सूचना दिल्यात। विद्यार्थ्यांना या गडकिल्ल्याची अधिक माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही मोदींनी दिला। तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मोदींची भेट घेतली आहे, तेव्हा मोदींनी खासदारांना या सूचना दिल्या आहेत। आसाम सरकार 18 वर्षांवरील नागरिकांना आधार कार्ड देणं बंद करणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत आसाम सरकारनं हा निर्णय घेतला। अनुसूचित जाती जमाती आणि चहाच्या बागेची कामं करणाऱ्या समुदायामधील सदस्यांना या निर्णयामधून वगळण्यात आलंय। त्यांना सरकारनं कार्ड काढण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। तर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी अवैध मार्गानं कागदपत्रे मिळवण्याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलंय। तसंच देशामध्ये अवैधपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशींवर सरकार सतत कारवाई करत असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय। सर्वांनाच भीती वाटते, मात्र आमच्या मागे एक विश्वासू टीम होती जिच्यावर आम्ही आमचा जीव सोपवला होता। अंतराळात राहिल्यावर शरीरात अनेक बदल होतात, असं अंतराळवीर शुभांशु शुक्ला म्हणालेत। मानवी अंतराळ मोहीम राबवण्याचा कायदा केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नाही, तिथे राहून आपल्याला मिळणारं अतिरिक्त ज्ञान अमूल्य आहे। गेल्या 1 वर्षात मी गोळा केलेली सर्व माहिती आपल्या स्वतःच्या मोहिमांसाठी गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। लवकरच आपण आपलं स्वतःचं रॉकेट पृथ्वीवरून अवकाशात पाठवू, असं शुभांशु शुक्ला यांनी म्हटलंय। नवी दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचं सत्र सुरूच आहे। खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना खाली करण्यात आलंय। दिल्लीमधील प्रसाद नगर, द्वारका सेक्टर 5 यासह 5 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा ईमेल अज्ञातानं पाठवला। या धमकीनंतर बॉम्ब पथक आणि श्वान पथकासह पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत शाळांची पाहणी केली आहे। मात्र पाहणीत कोणतीही संदिग्ध वस्तू सापडली नाहीये, तर मागच्या 2 दिवसात आलेल्या धमकीचा तपास केल्यानंतर तपासामध्ये काहीच आढळलंही नाहीये। मल्याळम अभिनेत्री रेनी ॲन जॉर्जनं काँग्रेस आमदारांना हॉटेलमध्ये बोलवल्याचा आरोप केला। केरळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पलक्कडचे आमदार राहुल ममकुट्टातील यांच्यावर आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा आणि हॉटेलमध्ये आमंत्रित केल्याचा त्यांनी आरोप केला। या प्रकरणावर ममकुट्टातील यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र या आरोपांनंतर त्यांनी आज आपल्या युवक काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। आरोप गंभीर असल्यानं आमदाराची पक्षांतर्गत चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे। रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलाय। रशियाने युक्रेनवर 574 ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्र डागली आहेत। अलास्कामध्ये दीर्घकाळ झालेल्या चर्चेनंतर तसंच युक्रेनसोबत शांतता चर्चेसाठी सहमती दर्शवल्यानंतर सुद्धा रशियानं हा हल्ला केलाय। रशियाच्या या कृतीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसलाय। युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम युक्रेनमध्ये हे हल्ले करण्यात आलेत। यात एका अमेरिकन कंपनीला देखील उडवण्यात आलंय, मात्र अद्याप याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही। इस्रायल सोबतच्या 12 दिवसांच्या युद्धानंतर इराणनं आपला पहिला लष्करी सराव सुरू केला। हा सराव ओमानचा आखात आणि हिंदी महासागरामध्ये सुरू आहे।
सस्टेनेबल पॉवर 1404 या नावानं हा सराव आयोजित करण्यात आला। या सरावात इरिस सबलान आणि इरिस गनावे या युद्ध नौकांनी नासिर आणि कादिर क्षेपणास्त्र डागून समुद्रातील लक्ष्यांवर अचूक मारा केलाय। इराणच्या नौदलात अंदाजे 18,000 सैनिक आहेत। इराणनं नुकत्याच झालेल्या युद्धात आपल्या काही हवाई संरक्षण यंत्रणा आणि अणुसुविधांचं नुकसान झाल्याचं स्वीकारलं आहे। वॉशिंग्टन डीसी मधील तणावपूर्ण परिस्थितीत उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी बुधवारी नॅशनल गार्डच्या जवानांना शहराच्या मुख्य रेल्वे स्थानकामध्ये भेट दिली। या ठिकाणी निदर्शकांनी फ्री डीसीच्या घोषणा दिल्या। ही भेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर कारवाईचा भाग आहे। यावेळी व्हाईट हाऊसचे उपप्रमुख स्टीफन मिलरही उपस्थित होते, ज्यामुळे रिपब्लिकन प्रशासनाचे वॉशिंग्टनमधील परिस्थितीवर दिव्य लक्ष आणि विवादास्पद उपाययोजनांना प्रोत्साहन देण्याची तयारी सुद्धा दिसून आली। इक्वाडोरच्या नागरिकांनी यासुनी नॅशनल पार्कमधील तेल उत्खनन बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी झालेल्या जनमत चाचणीत 59 मतं या निर्णयाच्या बाजूने पडली आहेत। हा भाग युनेस्को कडून जैवविविधता क्षेत्र घोषित करण्यात आलाय। तागाएरी आणि तारुमेनाने जमातींचं हे निवासस्थान आहे। सरकारला एका वर्षात 240हून अधिक तेल विहिरी बंद करायच्या होत्या। त्या बंद करण्यासाठी 5 वर्ष लागतील असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं। 2025 मध्ये 48 विहिरी बंद होणार होत्या, पण तसं झालं नाही। पर्यावरणवादी आणि ह्युमन राईट्स वॉचनं यावर टीका केली आहे। डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या जाळ्यात अडकलेत। याच वर्षात आतापर्यंत अमेरिकेत 446 मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्यात। केवळ जुलै महिन्यामध्ये तब्बल 71 मोठ्या कंपन्या दिवाळखोरीमध्ये निघाल्यात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाला कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या अवलंबताना दिसतात। त्यांनी जगभरातील अनेक देशांवर जबरदस्त टॅरिफ लादलेत, मात्र याचा उलटा परिणाम होताना दिसतोय। 2020 मधील कोरोना काळातील आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 12% अधिक आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50% कर आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधावर होणारा परिणाम याविषयी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी एक लेख लिहिलाय। यात त्यांनी ट्रम्प प्रशासनाला भारताला आणखी एक लोकशाही भागीदार म्हणून विचारात घेण्याचा सल्ला दिलाय। रशियाकडून तेल खरेदी करूनही चीनवर कुठलेही निर्बंध नाहीत, तर अमेरिकेकडून भारतावर शुल्क लादलं जातंय। हेलींच्या मते अमेरिकेला भारताकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। भारताशी संबंध बिघडवणं ही मोठी चूक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। विश्वास तुटला तर 25 वर्षांचे कष्ट वाया जातील असंही त्यांनी आपल्या लेखामध्ये नमूद केलंय। अमेरिकेमधील वॉशिंग्टनच्या रेडमंड भागात असलेल्या मायक्रोसॉफ्ट कॅम्पसमधून 18 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। कॅम्पसमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या आरोपांखाली या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। रेडमंड पोलीस विभागानं एक्सवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे। त्यांनी पोस्टमध्ये आंदोलकांनी मायक्रोसॉफ्टच्या चिन्हावर शाई फेक केल्यानं ही अटकेची कारवाई केल्याचं म्हटलंय। तसंच आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला असताना आंदोलकांनी विरोध केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। अमेरिकेमधील मोस्ट वॉन्टेड महिलेला भारतातून अटक करण्यात आली आहे। महिलेवर तिच्या 6 वर्षीय मुलाच्या हत्येचा आरोप आहे। महिलेला भारतीय अधिकारी आणि इंटरपोलच्या मदतीनं अमेरिकेनं अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या महिलेचा एफबीआयच्या टॉप 10 मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश होता। एफबीआयनं तिची माहिती देणाऱ्यास 2 कोटींचं बक्षीसही जाहीर केलं होतं। अमेरिकन तपास संस्थेचे संचालक काश पटेल यांनी याबाबतची माहिती दिली आहे। तसंच पटेल यांच्या मते गेल्या 7 महिन्यात अटक झालेली ती 4थी मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। पाकच्या सर्वोच्च न्यायालयानं 2023 मध्ये झालेल्या दंगलीशी संबंधित 8 प्रकरणांमध्ये हा जामीन मंजूर केलाय। यात लष्करी मुख्यालयावरील हल्ल्याचा समावेश आहे। त्यांच्या समर्थकांनी रावळपिंडीमधील आणि लाहोर येथील लष्करी अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला केला होता। खान यांच्यावर या दंगलीचा कट रचल्याचा आरोप आहे। इम्रान यांना कोर्टाच्या निर्णयानंतरही तुरुंगातून सोडण्यात येणार नसून त्यांच्याविरुद्ध इतर अनेक खटले सुद्धा प्रलंबित आहेत। इम्रान खान हे सध्या रावळपिंडीमधील अडियाला या तुरुंगामध्ये आहेत। हंगेरीने आपला राष्ट्रीय सण साजरा केला, ज्यात बुडापेस्टमधील डॅन्यूब नदीवर युरोपमधील सर्वात मोठा फटाक्यांचा जल्लोष करण्यात आला। 30 मिनिटांच्या या शोमध्ये 500 ठिकाणाहून 45,000हून अधिक फटाके आणि ड्रोन शोद्वारे हंगेरीच्या इतिहासामधील प्रतीकं दाखवली गेली आहेत। यंदा फटाक्यांवर $10.6 दशलक्ष हा आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च करण्यात आलाय। तर अर्थव्यवस्था अडचणीत असताना हा खर्च इतरत्र वापरला जावा असं मत 2/3 हंगेरी नागरिकांनी व्यक्त केलंय। अमेरिकेच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ एरिन पुन्हा तीव्र होत आहे। ते एक मोठं संकट ठरण्याची शक्यता आहे। हे वादळ मध्य अटलांटिक किनारपट्टीकडे सरकत आहे। कॅरोलिना ते न्यूयॉर्क शहरापर्यंत समुद्रकिनारे बंद करण्यात आलेत। पुढील 48 तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
एरिन हे थेट किनारपट्टीवर धडकण्याची सुद्धा शक्यता कमी असली तरी उत्तर कॅरोलिनाच्या आउटर बँक्समधील वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. फ्लोरिडापासून न्यू इंग्लंडपर्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.